निसर्गाच्या सानिध्यात जर तुम्हाला वावरायचं असेल, शांत पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवगार वातावरण अनुभवायचं असेल, तर कर्नाला किल्ला हा तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. याच्या इतिहासामध्ये आपण गेलो तर सरळ आपण यादव काळात पोहोचतो. रायगड जिल्ह्यामधला गिरिदुर्ग प्रकारातील कर्नाला किल्ला. पनवेलपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा हा किल्ला बस रिक्षाच्या माध्यमातून सहज येथपर्यंत पोहोचता येतो. मी मात्र गुगल मॅपचा पर्याय निवडला आणि सरळ कर्नाला अभयारण्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. आतमध्ये जात असताना तिकीट काउंटरवरून तिकीट व आपल्या सामानाची नोंद केली जाते. 305 रुपये असं तिकीट शुल्क आकारला जातो. अभयारण्यात आतमध्ये आलो. आजूबाजूचं हिरवं वातावरण व पक्ष्यांचा आवाज ऐकून मनाला मात्र शांतता मिळाली. किल्ल्याच्या दिशेकडे जात असताना पायवाट ही संपूर्णपणे खडा चढायची लागते. जसं जसं आपण पुढे जातो तसं ही मललेली पायवाट आपला एक वेगळेपणा जपते. आत्ताशी पावणा टप्पा पार झालाय. खालून येतपर्यंत इथे अक्षरशः घाम फुटलाय, पण ऊन वगैरे नाही आहे. ह्युमिनिटी जास्त होतोय. पूर्णगार असं म्हणजे हिरवगार झालंय. आणि वरून जी येणारी मंडळी आहे ना, ती एवढं भारी डिमोटिवेट करते ना, अजून 1 तास, अजून 1.5 तास. हो भाई, आणखीन 1 तास आहे बाकी आपल्याला ट्रेक कंप्लीट करायला. कॅमेरा घेऊन अक्षरशः हालत एकदम पातळ होते. हो, बघू पूर्ण असं टी शर्ट वगैरे आता चिपकायला लागले. एवढं घाम सुटलं, पूर्ण भिजलोय, आंघोळच झाले. ही आता एक चढण पार केली. खालची पण तेवढीच मोठी होती, पण बऱ्यापैकी आपला टप्पा झालाय. वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज ऐकत मी मात्र किल्ल्याच्या दिशेकडे जाण्यास सुरू केले. एका टप्प्यापर्यंत प्रवास झालं की समोरचं वातावरण संपूर्णपणे बघण्यासारखं असतो. गडाची वाट धरण्याआधी कर्नाई देवीचं दर्शन घेतलं. पुढचा प्रवास मात्र संपूर्णपणे चढाईचा आहे. गडाची पायवाट वरपर्यंत घेऊन जाते. या किल्ल्याने अनेक राजवटी पाहिल्या. कोकण आणि घाटमार्गावरील हा किल्ला निजामशाही, पोर्तुगीज, मराठेशाही अशा अनेक राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. मोगलांचा अंबल येथे काही काळ होता. मग आले पेशवे आणि शेवटी इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. सगळ्यांनी या किल्ल्याचं महत्त्व ओळखलं होतं. किल्ल्याचा इतिहास येथेच थांबत नाही. मात्र याच्या बांधणीवरून हा किल्ला यादव काळात बांधला गेला असावा असंही म्हटलं जातं. अशा अनेक राजवटींचा साक्षीदार हा किल्ला आहे. किल्ल्यापर्यंत येणारा मार्ग थोडा थरारक आहे. कॅमेरासाठी जुगाड बघा, पट्टे बिट्टे मस्त पैकी लावलेत. आता आपल्याला नॉनस्टॉप डायरेक्टली जो किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे तिथपर्यंत जायचं आहे. 2 प्रवेशद्वार ओलांडून किल्ल्यामध्ये आलो. दरवाजाच्या चौकटी शाबूत आहेत व त्या काळात या किल्ल्याची भव्यता आणि मजबूतीचे प्रतीक दरवाजावरील शिल्पचित्र देते. किल्ल्यावर बऱ्याचशा बांधकामाचे अवशेष बघायला मिळतात. तटबंदी, बुरुज बऱ्याच स्थितीत आहेत. आजूबाजूचा परिसर देखील बघण्यासारखा आहे. किल्ल्यावर वाडा असावा याचे अवशेष आहेत. भिंती, छप्पर, खिडक्या असे नजरेस येतात. अखेर आपण गडाच्या वर आलोय आणि गडावर कोण नाही, मी एकटाच आहे इथं. पण वातावरण बघू शकता तुम्ही, कसलं भारी वाटते. पूर्ण हिरवंगार. किल्ल्यावर संपूर्णपणे शांतता पाहायला मिळते. किल्ल्याच्या मागच्या बाजूस एक बुरुज लागले. तोही सुद्धा अगदी सुंदर पद्धतीने किल्ल्यामध्ये सामावून घेतलाय.
त्या काली कर्णाला याचा वापर मुख्यपणे टेहलनीचा किल्ला म्हणून केला जाईल. तर काहीसा असा रंजकदार इतिहास या किल्ल्याबद्दलचा आहे. आणि माझा हा सोलो ट्रेक तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.